गाडी फुल करायला लावली. फुल करा फुल मालकाचं काय म्हणणं आहे? फुल करून टाका राहिले मला मला सांगा तरी यार कुठं झालं कुठं जायचंय? सांगा तरी यार खरंच पैसे घेतले पैसे घेतले ना खजिनदार जायची नाही का? पैसा या ट्रिपचे आपल्याकडे पैसा आहे. आपल्याकडले व्हायचं हो का? काय झाली रे? हा, बस ना नियमात बदल नाही. ए यार हा गाडी हलवून भरायचं काम चालू आहे नाही का? 3000 बसन का नाही बस जाऊ लय गुन्हे आते आपण भेटलो अयो भावांनो गाडी हलवून पेट्रोल वाचायचं काम चालू आहे नाही का? फुल करायची फक्त आम्हाला. कोणतीच शब्द करा भाऊ जोर लाव. जय बजरंग बली की जय. बोलागते टाकी बोल बत्ते गुल कार खिचा मोकळ्यावर लवकर. 1 2 3 बस मस्त बसलाय. मालक लय खुश झाले दादा. ओके धन्यवाद. ओके, आता मंडळ काही टेन्शन नाही. आभारी आता आहे. कुठं मंडळ खुश आभारी आहे. आता कुठं जा नाही का? आता पुढे चला एवढ्या अंतरासाठी ना दरवाजा बंद झाले. तेवढी ती मी सगळं खर्च करतो कामाला नाही तेवढी ती माझ्याकडे पैसेच नियोजन चालू आहे. हा भाऊ लावा ताकद चला बोला जायचं कुठे पण? जायचं कुठे तेच माहित नाही निघालो तर खरं कुठं जायचं? मला आहे ना बरं का घेऊन तर चाललाय तुम्ही फक्त मी गाडी चालणार तुम्ही दिशा सांगा फक्त मला कोणत्या साईडला जायचंय भावांनो मला सांगा तरी यार कुठं झालं कुठं जायचंय? सांगा तरी यार खरंच पैसे घेतले पैसे घेतले ना इकडे ये. पैसे घेतलेत ना पाहू काय करायचं चला बघू हे आमचे खजिनदार जायचे नाही का? पैसा या पैसा ट्रिपचे आहे. आपल्याकडे पैसा आहे. आपल्याकडले व्हायचं मोकार. किती लागलं? किती सांगा? टाकू ना 5000 का पण आधी सांगा जायचं कुठं भाऊ? फुल करा हा? ए, इकडं जायचं कुठं? फुल करायची. जास्त उपटन दांड उपटे काय जोक शेट म्हणले तर फुल करा नाही का? फुल करायची आता बघू आता कुठं जायचं ते काय फिक्स नाही आमचं अजून पण फिक्स नाही. कुठं जायचं ती जाऊ कुठेतरी जाऊ नाही का पाहिजे कुठं जायचं कुठं आपण इथं आता काय चक्कर मारून मग डायरेक्ट डिझेल टाकी बोल झाली कुठं चक्कर मारून घरी जाऊन जाऊ उद्या जायला देऊ घालतो बाकी काय भावानं बघू आता तुम्हाला थोड्या वेळात सांगतो कुठं जायचं काय. हा रूट चेंज झाला तर बघू रूट चेंज झाला का मग डायरेक्ट कुठं तरी जाऊ कुठं तरी जाऊ आज बघत राहा बघत काय. कुठं तरी जाऊ बघत राहा हा ओके चला धन्यवाद धन्यवाद. भाऊ किती सांगितलंय? टाकी बोल वात्या गोल अरे काय ओय काय करायचं? टाकी फुल टाकी फुल करून टाका करा टाकी फुल मग काय आहे? भाऊ म्हणले काय आहे? टाकी बोल वात्या गोल गाडी फुल करायला लावली. फुल करा फुल मालकाचं काय म्हणणं आहे? फुल करून टाका राहिले मला राहील एक काम करा काय करायचं? थोडं उरलं तर हा हा गाडी धुवून काढा. हा काय भरलं काय हा अडीच्या पुढे जेवढं लागेल मी टाकतो का मग फुल करायची फुल करायचं खराब काय म्हणला? टाकी बोल वात्या टाकी फुल करा मी बाकी बघतो काय करायचं करा बोल मग चला आता. आता जाती सांगतो मालकाची गाडी तर खुश होईल ना होय? होय, सांग क्या मालकाची गाडी तर खुश होईल ना. अरे भरली काय कमी 300 रुपये दे भरलं जरा वर तर 300 रुपयाचं वर का? आलाय का? काय लाल तू काय लागली नाही? हा बस ना नियमात बदल नाही. ए अरे हा गाडी हलवून भरायचं काम चालू आहे नाही का? 3000 बसन का नाही बस जाऊ लय गुन्हे आते आपण भेटलो अयो भावांनो गाडी हलवून पेट्रोल वाचायचं काम चालू आहे नाही का? फुल करायची फक्त आम्हाला. कोणतीच शब्द करा आता अजून थोडं थोडं नाही तीसच होईल ना. तीच नाही होत ते बसतच नाही ते गुळ मारायला आला कोणतीच शब्द करा भाऊ जोर लाव. जय बजरंग बली की जय. ओके ओके बस झालं का? बाप चालेल थांबायचं थांबायचं ए आतमध्ये टाकी टाकली काय परत एक्स्ट्रा एक्स्ट्रा म्हणजे नाही का एक्स्ट्रा टाकी डायरेक्ट. काढा झालं नाही पाहिजे मागे येऊ सर हा बोलागते टाकी बोल बत्ते गुल अयो महाराज या चला उरलं तरी मार दिलं बॅटरीचा हा याला भरलं गाड्या काय असं जर का करू का हा करा 40 करा आता एक मारा कोणी अजून
अजून 10 रुपयात नसतं बसलाय. मालक लय खुश झाले दादा. ओके धन्यवाद. ओके, आता मंडळ काही टेन्शन आभारी नाही. आहे. आता कुठं मंडळ खुश आभारी आहे. आता कुठं जा नाही का? आता पुढे चला. आज दीपावलीवर चला. दीपावलीवर चहा बी पिऊन येऊ वापस आपण नाही. चला खजिनदार करा पैसे करा खिचा मोकळ्यावर लवकर 1 2 3 जाऊ देऊ पैसा म्हण ना. ए, हाय. जाऊ द्या पैसा. चला होय. हे बघा हे मेंबर कशी इकडे बैठला काय ए, कुठं जायचं आधी सांगा ना राव. जाऊ ना तुम्ही म्हणता ना तिथं. बरोबर ना. तर भावांनो आम्ही आता आहे ना करंज थांबलो इथं. थांबलो कशासाठी होतं याला विचारा नाही काय बघा हे. आम्ही थांबलोय करंजी चहा पिण्यासाठी नाही फक्त चहा प्यायला थांबलोच नाही का. किती किलोमीटर आला असून किती किलोमीटर आहे रे? आपल्या इथून किती किलोमीटर आहे? फक्त आहे ना फक्त 12 किलोमीटर 12 किलोमीटर आला लगेच चहा प्यायला थांबले नाही का. येत एका धरलेत माहिती आहे का. मस्तपैकी आम्ही चहा घेणार. चहा घेणार आताशी 12 किलोमीटर चहाला थांबलो तर पुढे कुठं पुढं अजून नेक्स्ट 12 किलोमीटरला थांबू. तिथे चहा घेऊ नाही का. चहा बिस्किट घेऊ वाटतं. बिस्किट घेऊ हा. या चला चहा प्यायला 5 किलोमीटर गेला चला चहा प्यायला. आमची ट्रिप फक्त आज एक 10 किलोमीटरला चहा पिण्यात जाणार आहे. एक पंढरला आम्ही ना नगरमधून उचलणार होतं. त्याला उद्या दुपारची शिफ्ट आहे नाही का. तर त्याला सांगितलंय आम्ही तुला दुपारपर्यंत सोडू आम्ही सेकंड शिफ्टला. आता तुम्हाला दाखवतो पुढं. त्याला तर आम्ही काही सोडणार नाही. आणि आमची ट्रिपचं प्लॅन आहे डायरेक्ट कधी उद्या आमच्याकडे यायचं आहे. आपल्याला पहाटे 4 वाजता सोडतो म्हणून घेऊन चाललेलो आहे आम्ही. आणि दुसऱ्या दिवशी 4ला सोडणार आहे. सेकंड शिफ्टला सांगितलं त्याला डायरेक्ट घेऊन जाणार आहेत आम्ही नाही का आता. बरे घेतलंय, चहा घे. चहा आणलाय. चहा घे आम्ही पण चहा घेतो भावांनो. सकाळी बघत आपलं व्हिडिओ तर तुम्ही पण चहा घ्या ऐक नाही जातो आम्ही. तर भावांना आमचा 5 मेंबर आलाय. तो मगाशी बोललो होतो ना तुम्हाला भावांना. 5 मेंबर आमचा. येते ना 100 किलो वजन आहे आणलेलं आहे आपण नाही का. येतो 500 जास्त आपण घ्यायचे. 500 जास्त घ्यायचे ना आपल्याला. किती घ्यायचे? 500 जास्त घ्यायचे त्याच्यावर. बाळा त्याचे कॉन्ट्रॅक्ट 100 जादा घ्यायचे. त्याचं वजन जास्त असल्यामुळे ना 500 जास्त घ्यायचे आपल्याला नाही का. हा आणि भाऊला आहे ना उद्या ए भाऊ किती वाजता सोडाय तुला. आपला सेकंड ट्रिपला शिपला सोडायचे 3:30 वाजता. हा तर त्याला आहे ना आपण आहे ना पुढे जागा ठेवली नाही काय सेपरेट पुढे माझा आमचं खजिनदार आहे का. बरं चला बस पुढे गेलं चल पुढे. हा बरोबर चला तर ब्लॉग मध्ये हाय बोल. ब्लॉग मध्ये हाय बोल. हाय गाईज. तर भावांनो आपला 5वा मेंबर आला. तर तुमचं इंट्रोडक्शन द्या भावा काय. तर मला माहीतच नाही कुठं जायचं. मला अर्ध्या रात्री झोपेतून उठवलंय. उद्या माझी सेकंड शिफ्ट आहे 3:30 वाजता. हे मला असं मध्येच अजून सांगितलं पण नाही कुठं जायचंय. काय भावाला उद्या सोडायचं बोलतोय तो 3 वाजता. खरं तर आम्हाला पण माहित नाही. आम्ही 5 चाललोय? जण ड्रायव्हरला माहिती आम्ही कुठं चाललोय. तो पण सांगत नाही आम्ही चाललोय कुठं काय. फक्त चाललोय म्हणून चाललोय. आता काय विषय नाही बघू आता जिथे जातो ना तिथं. भावांनो बघू सकाळी कुठे पोहोचतो कळवतो तुम्हाला. कळवतो तुम्हाला. भावकी कधी आहे ना आमच्या भावाला की? नाही तुमची भावकी नवी घे. तर भावांनो परत आमचे 12 किलोमीटर झाले तर आणि आम्ही परत थांबलो तर रात्रीचे वाजले पा. रात्रीचे 2:30 वाजले तर आणि थांबले चहा प्यायला. परत दुसरा डॉग. दुसरा जाऊ झाला तुम्हाला चहा दाखवतो. चहा घ्यायला म्हणून. परत 1 नंबर चहा आहे. आले तरी घ्या. नगरसेवक म्हणून. नगरच्या कोण चहा आहे. चहा प्यायचे चहा. परत येतात हो सकाळचे किती वाजले माहिती आहे का 4:30 वाजले तर आम्ही चहा प्यायला. ये बघा यो यो झोप यो. अय आता चहा घेतो मस्त. 100 किलोमीटर राहिले फक्त आता नाही का. काही ड्रायव्हर स्टॉप नाही का. ड्रायव्हर खंबीर आहेत आपले काही विषय नाही आता. चला ठीक आहे 100 आहे. एक मिनिट. थँक्स नोके. 2 3 तर भावांनो क्रीम रोलवर दिवस चालले आता नाही लय वाईट दिवस आले. ते काय सोने जेव घालतो म्हणला नाही काही क्रीम रोल खाऊ घालवलं. भाऊ क्रीम रोलची पार्टी आमची नाही माहिती पण. चौथा ठिकाण. हे बघ हे बघ एक आपण सकाळी क्रीम रोलचा हे बघा हे काही दिसतंय का तुम्हाला आता उठलाय. चहा पितोय माहिती आहे का. थंडी तेवढी वाजली काय करणार आपण तर, माहिती आहे का? तुमचं काय म्हणणं आहे. पटकन आम्हाला दोन्हीचा क्रीम रोल खाल्ला. लवकर नेक्स्ट स्टॉप.
हां चल भावानं आम्ही आलतो तर यांच्याकडे काही चहा नाही आहे आमचं हे झालं नाही का आमचा हेल्पटा झाला आहे उगाच ठीक आहे इथं हे शेट तर गाडीतून खाली उतरले नाही का चहा नाही चहा म्हणली, प्यायला. आता काय चहा बनवतो म्हणली ती काका किती मिनटं लागेल त्याला ओके 5 मिनटं चहा होईल आपला चौथा काय काय किती वा? चौथा स्टॉप पाचवा 5 वाजता 12 वाजल्यापासून 5 स्टॉप आहे आमचा आम्ही एवढं आधी याच्यातच चहा- चाललंय आपलं नाही का? चहा पाहिजे आम्हाला काही पण नाही नुसतं चहा लागत चहा लागतो बाकी काय नाही हा रोट्या म्हणतात त्याला रोट्या रोड रोलर आमच्या चिन्हानं समोरील बटन दाबून हे बाळू लोडे अमोल यांना बहुमताने विजयी करा. आमचं चिन्ह आहे रोड रोलर. पाथडीचे आम्ही हो आम्ही मोठं बसले आयल्यानगर रक्कम बघा ही जोडी आहे पाहिलं कशी जोडी आहे यांची, म्हणजे बघितली ना? आमचं गाव म्हटलं तरी चालेल शेजारचं. ये आम्हाला आपण आहे ना जवळजवळ सरपंचुंगी गाडव पोहोचलेलो बरं का आणि ना भावना फक्त तुम्हाला ना एक वेळ दाखवायसाठी नाही का एक व्ह्यू दाखवायसाठी ना सर गाडी थांबवली आणि तुम्हाला व्ह्यू दाखवायसाठी ना आम्ही डायरेक्ट इथं आलो माहिती का तुम्हाला दाखवतो view. तर भावना काय इथं खूपच थंडी वाजते पण माझ्या पण तेवढी येते नाही का पण माझ्या पण तेवढी येते त्यामुळे काही इथं थांबलेत आम्ही आणि लय भारी म्हणजे अख्खा पैसा आहे ना अख्खा पैसा वसूल झाल्यासारखं झालं नाही पैसा का? वसूल झाला भाऊ डायरेक्ट पैसा वसूल झालाय डायरेक्ट म्हणजे इथंच फिटलं अजून तू वरती जायचं ऑनलाईन इथंच फिटलं आमचं डायरेक्ट बघून हे लय भारी म्हणजे लय भारी संतोष शेटने जरा मॅप मध्ये चुकीले नाही का जरा लयच आपलं येड्यात map आहे गेले. ना हे बाळ्याला आता ना शिवाय देणं कमी करणं हे माहित नाही का आम्हाला यायचं होतं 250 किलोमीटर यांनी 500 किलोमीटर झालं आतापर्यंत नाही का विशेष खालच करून टाकलं त्यांनी आता. आमचं आहे ना आम्ही तर 4 वाजताच पोहोचणार होतो पण आमच्या संतोषच्या चुकीमुळे आम्ही नुसतं मॅप फिरत बसलो इथं नाशिक मध्ये काही विषय नाही चला विषय नाही होत असतं नाही का त्याला काय एवढं काही नाही होत असतं थोडेफार मग वरती जाणार मस्तपैकी दर्शन बिर्शन घेणार है की नाही? मग कसं वाटलं एकदम खतरनाक क्लायमेट इथं यार आणि ना भावना तुम्हाला सांगायचं आहे ना का आम्ही जेव्हा इकडे येतो ना तेव्हा आम्ही ना एक दोन जणांना फोन लावले बरं का पण ना काही जात फोन उचललेच नाही का डायरेक्ट फोनच नाही उचलले बरं का आमचे काही 2-3 जण इथं लग्न झालेले हा त्यांनी तर फोनच नाही उचलले या आधी आमची एक ट्रिप निघलेली लोणावळ्याला आणि त्या ट्रिप मध्ये एक जण आम्हाला बोलला होता की लग्न जरी झालं ना तरी आम्ही येणार नाही का पण याची पहिली ट्रिप निघली आणि तिथं त्यांनी हे केली नाही गाण केली तर बघू आता त्याला तर समजलंच नाही का कोणाला बोलतो ते समजलं असणार त्याला आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्याने आम्ही तर आज काही स्टोरी वगैरे काहीच ठेवलं नाही सप्तशृंगी गडाला यायचंय म्हणून पण डायरेक्ट आता आम्ही जर स्टोरी ठेवली ना सगळे बोलणार आहे की आम्हाला कम नाही फोन केला नाही पण मित्रांनो आम्हाला डायरेक्ट 7-8 जणांना घेऊन जायचं होतं पण आहे ना हे अचानक ठरलं डायरेक्ट मग आई गाडी काढली आपली 21 काढली डायरेक्ट 5 जण भरले याला तर नगरमधून उचलले म्हणजे या आधी सांगितलं कोण्याचा किस्सा आंघोळ सेटला फक्त आंघोळ करायची नाही का? थंडीमध्ये ना आंघोळ करायची आहे आणि आंघोळ मग सेटला दर्शनाला फक्त जायचंय आम्हाला वर, नाही का तिकडून खाली जायला पण रस्ता आहे जायचं चला भाऊ ना आम्ही ना पहिले ना आंघोळ करून घेतो बरं का आणि नंतर जाऊ नाही का नंतर तुम्हाला दाखवतो आम्ही वरती पण जाणार नाही का तर भाऊनो आम्ही ना आता वरती गाडाबरोबर वरती पोहोचले तर आणि आता थोड्या वेळाने आम्ही आंघोळ बिंघोळ करून नका जरा हे वाघ जरा थोडेसे सुकले पण झाले तर फ्रेश होणार आम्ही मस्त दर्शनाला जातोय आता आंघोळ करून येतो गरम पाण्याने आंघोळ करणार माहिती का? संकेतला कापायचंय बोकाट आता आम्ही मस्त पैकी ना इथं आंघोळ बिंघोळ करू आणि नंतर तुम्हाला भेटू सप्तशृंगी गडाला आहे ना बली द्यायची प्रथा आहे इथं. आज आम्ही अमोलची आंघोळची बली प्रथा देऊन टाकायची आज आम्हाला डायरेक्ट नाही का आज काय मग हारबीर घालूय मस्त द्यायची नाही का? बोली देणार 100% द्यावाच लागेल आपल्या त्याशिवाय मागं पण जाता येणार नाही. कापला ना ती त्याला सगळं गाव खाईल त्याच्यामुळे तुला कापावं लागणार आहे पहिले ठीक आहे आणि आमचे काही सगळे हाडे त्यासाठी आणलंय मी जोरून रूम वरून बली देण्यासाठी रात्री 12ला उचलला माहिती का रात्री 12ला उचलला
कारण त्याची बली द्यायची आहे नाही तर चला भेटू दर्शन करू तुम्हाला आता नाही का तर भावांनो आता आम्ही ना आवडतो जरा आंघोळ बिंघोळ करतो आणि त्यानंतर भेटतो तुम्हाला नाही का भावांनो आता आम्ही निघलो आंघोळीसाठी नाही का है की नाही? आंघोळीसाठी ना. तर आंघोळ करणार आम्ही आता जाऊन नाही का खाली खाली जरा तलाव आहे तलावामध्ये डुबकी मारायची डायरेक्ट मस्तपैकी आम्ही गार गार पाण्यात आता आंघोळ करणार आहे. हा कार पाणी डायरेक्ट डुबकीत लावणार डायरेक्ट याला नाही थोडा डुबकीमध्ये कारण की हा जर गेल्यानंतर पाणी सगळं तलावात बाहेर पडत नाही का है ना हे पण टाकणार का? हा मग आम्ही सगळं टाकणार. मग काय म्हणतो भाऊ बरोबर आहे का? चाललोय आम्ही आंघोळीला चाललोय हा कपडे बिपडे घालून येणार मस्त पैकी कडक ड्रायक्लिनचे कपडे आणलेले आहेत आम्ही. आहे का नाही अय, तू ते घ्यायचं ना ते काळा हा. हा काय विषय नाही घेऊन टाकू नाही का मला एक कमराला घ्यायचं. आज आम्ही जे फोन करून पण आले नाही ना आमच्या सोबत त्यांना स्टेटस दाखवून जरा एक 5 मिनिटात धप्पा होणार आम्ही आहे. फोन करून ज्यांनी फोन नाही उचलले ना त्यांना पण दाखवू आमची ट्रिप कॅन्सल होत नसते. कॅन्सल होत नसते कोणी कोणी आलं नाही आलं आम्ही बारकी गाडी घेऊन येत असतो पण येत असतो. हा ऐक नाही बाळू कोणी आलं नाही आलं आमची ट्रिप कॅन्सल होत नसती अजिबात नाही आम्ही चौघत किती 5 जण येऊ बारकी गाडी घेऊ पण येऊच ऐकलं का तुझी? बारकी गाडी असली ना आता काय झालं? हा? तुम्ही नाही आले म्हणून आमची ट्रिप कॅन्सल होईल का? अरे होत नसते 5 मिनिटात धप्पा देऊ काही आता. विषय नाही भावांनो. आता आम्ही मस्तपैकी ना आता फ्रेश बीस होतो आंघोळ Fresh होणार करतो आम्ही. आणि दर्शनाला जाणार आहे. जाणार निवांत दर्शन करणार आणि फक्त ज्यांनी आमचे येऊन पण फोन नाही उचलेल ना, आम्ही फोन करू सुद्धा ज्यांनी आमचे फोन नाही उचलला त्यांना फक्त एवढं सांगणं आमचं की आहे ना फोन उचलून जर नाही जर म्हणले असते ना तरी जमलं असतं नाही का हा आणि वाईल्ड कार्ड म्हणून आम्ही अमोल बांगरला मोबाईल कार्ड म्हणून आम्ही ना डायरेक्ट आम्हाला उचलून आहे आणि संतोष शेठ ना खूपच रागवलेत नाही का आता यायचा फोन नाही उचलायचं दर्शन बिर्शन करून रिटर्न जाऊपर्यंत. चला मग भावांनो आम्ही जरा ना आंघोळ करतो आता आणि तुम्हाला डायरेक्ट आता ना तयार झाल्याच भेट होतं नाही का आणि इथं आहे ना इथं 30 रुपयाला गरम पाणी भेटतं आणि गार पाणी फुकट भेटत नाही का आहे का नाही चला नाही भाऊ नाही भाऊ तिथं ज्याने आमचा फोन नाही उचलला त्याचा फोन आलाय आता त्याचा फोन आम्हाला आला नाही तर भावना तुला होतं एवढं सांगणं आहे की तुझा फोन काय उचलणार नाही आम्ही आहे की नाही हे बघा असं संतोष येतले तापलेत आणि तुमचा फोन काय उचलला येणार नाही आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघता ना तेव्हा तुम्हाला राग येईल पण आम्हाला पण राग आलेला थोडाफार नाही का आहे की नाही जेव्हा आम्ही फोन केले ना रात्री तेव्हा थोडा राग आम्हाला पण आला त्यामुळे आम्ही रात्री ना खूप फोन केले माहिती हा त्यामुळे आता आहे ना त्यामुळे आता तुमचे पण फोन उचलणार नाही जोपर्यंत आम्ही डायरेक्ट कवर देतो बाहेर किती मस्त रे आणि आपला भाई डॅम आहे इथे ते डॅम मध्ये आंघोळ करू त्यांना तर भावांना वाघ आणि वाघाचे मित्र आहेत ना एकदम कडक म्हणजे एकदम असे कापण आले नाही का आणि इस्त्री करून कपडे घालून एकदम ready आणि काय रस्ता बिस्ता पोहे तर आता आम्ही नाश्ता करणार ते पण नाश्ता नाही आता डायरेक्ट जेवण डायरेक्ट जेवण पोहे पोह्याचं जेवण डायरेक्ट सगळे रेडी झालेली आहे. वाघ आहे ना पहिले शिकारी तयार करतो पहिलं नाही का आधी पहिलं दाबून खाणार आम्ही पहिलं सगळ्यात जास्त आहे आमच्या या वाघाला. या वाघाला सगळ्यात पहिले भूक लागली आहे मग काय आल्यापासून पहिलं जेवायचं पहिलं जेवायचं याला पहिले पोहे खायचे वाघाल ती पहिलं मोठ्या वाघाल सर घ्या लवकर कारण आधी आहे की नाही आणि हे इकडे हायकोर्टात दिवशी चालू आहे काय लय अवघड आहे भावांना हायकोर्टाचं इकडे सोबत घेऊन राहतो काय बोलतो बोलावंच लागतं बघा का यांचं काय म्हणणं बोलवं लागत कोणाला बोलावंच लागतं यांचं काय म्हणणं काहीच नाही भाऊ, आता आम्ही पोहे घालून मस्त. भावांनो आता आम्ही पोहे खातो निवांत वरती जातो वरती मित्रांनो या पोहे या पोहे खायला असं मारून द्या ना दोन याच्यात द्या रस्सा. खाल्लं कुठं आवडतं ए, रस्सा नाही. चला भावांनो आम्ही आधी पोहे खातो नंतर तुम्हाला सांगतो नाही मला वर घेऊन जाऊ आम्ही डायरेक्ट गडावरती घेऊन जाऊ डायरेक्ट चला आम्ही आधी खाऊन घेतो नाही का तर भावांनो वाघाने ना नाश्त्याच्या म्हणून आहे ना डायरेक्ट 500 रुपयाचा चुरा केला नाश्ता म्हणून डायरेक्ट जेवले बरं का डायरेक्ट म्हणजे जेवले तू डायरेक्ट आहे की नाही आणि आता आहे ना आम्ही डायरेक्ट निघलो होतो याला नाही का मंदिराला तुम्हाला मंदिर दाखवतो दर्शन करायचं पहिलं तुम्हाला पहिले ना हे दाखवतो
आपलं काय बोलायचं मंदिर दाखवतो पहिलं. मंदिर आहे आम्हाला आहे ना तिथपर्यंत जायचं चल आहे ना रे. हा कसं मंदिर आता आम्ही ना आम्ही सगळ्यांची गॅरंटी देऊ शकतो बरं का, पण आमचा हे आहे ना हे मेंबर नेऊ याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही का. हे चलन म्हणून काय आम्हाला काय वाटत नाही एवढ्या वरती आहे नाही संकेत. त्याच्या मांड्या घासू देत ना. काय जरा जड जातो थोडाफार तो. नाडा पुढे कोणता नाटक मला नाही माहिती. असं असं गाडीला बांधायचं ना. आणि आम्ही ना आता आम्ही सगळ्यांनी जीव आणलाय वर जायचं. आता वाघ आहे ना वाघ पोटभर जेवण आहे ना वाघ आहे आता ना थोडं थोडं चढायला लागले नंतर का जीव यायला लागले. वाघ इथं डर काही फोडायला लागले तर आता तू लय वर जायचंय आम्हाला. रे बघा भावांनो आज चाललोय आम्ही इथं सगळं हे आहे. काय म्हणला एक ताट घेऊन जाऊ ना वर. पूजेत ताट घेऊन पुढं? ये. पूजेत ताट घेऊन ये. घ्या ना मग. 10 रुपये उठी. ऐ, इकडे 10 रुपयाला उठी. तर भावांनो 10 रुपयाला उठी इथं आई घेणार इथून नाही का. घ्या रे परवा तिथून उठी घेतोय आम्ही आता. तर भावांनो आम्ही ना आता घेतलेले पूजेत सामान आणि आता डायरेक्ट वरती जायचंय. संतोष शेट आणि आम्ही आता दोघं पुढे निघणार. हे काय जरा आहे ना हे वाघ बाकीचे डर काय फोडायला लागले ना तिथे गाड्या ओव्हरलोड व्हायला लागल्या तेव्हा आम्ही दोघं ना पुढे राहिले. पब्लिक आम्ही तर नवीनच ब्लॉग चालू केलेले आहेत म्हणून आमचा कॉन्फिडन्स असा हाय लेवलला गेला आता आम्ही काय करणार पब्लिक मध्ये पण आम्ही घाबरत नाही आता बोला. आता काही होत नाही का. आता आम्ही नाही घाबरत नाही काय करू भगवान इथं पण जरा काहीतरी चालू आहे नाही का. इथं पण जरा काहीतरी चालू आहे नाही का. इथून आपलं कुठं जायचंय कुठे इकडे जायचं का. वाघ आहे ना वाघ फुल जोमात आहे सध्या नाही का. आता वाघ आहेत ना कम्प्लीट झाले नाही का. इकडून जायचं कुठून जायचं नाही का. वाघ चालले दर्शनाला. हो आमचा रस्ता चुकला जरा पण आमचे जे काय म्हणले काका आम्हाला जरा माहित नव्हतं नाही का. आधी आपल्या काकाने आपल्याला सांगितलं नाही का कुठून जायचं आणि कसं जायचं नाही का. हे आम्हाला काय घेऊन चाललंय ते वाजलं कसं काय बॉम्ब आहे. आम्ही चाललो आता वरती डायरेक्ट. अरे वा. हे बघा हे जरा सुरुवात झालेली आहे आता मस्तपैकी. ओके संकेत शेट काय म्हणणं आहे कशात पायऱ्या बघितल्या ना. पायऱ्या बघून काय वाटलं खरं खरं सांगायचं. आमचा हा बोल चालतोय का नाही. मला असं वाटलं की पोहे करून बाबू आता आमच्या जे मोठे शेट आहेत ना त्यांचं आहे ना हे नाही का रेकॉर्ड डायरेक्ट जेजुरीच्या किती पायऱ्या 3.5 लाख पायऱ्या चढले आहेत ते. तुम्ही जर कोणी चढले असले तर काय करा कमेंट करून सांगा की भैया आमचं पण काही कमी नाही का. तर फक्त 500 आहेत बाकी काही नाही. भावांनो लयच बेकार आहे बघा हे जागेवरती आहे. अबो लय वरती संकेत सीट आता जरा हे झालं नाही का. पाय तर भरले गोळे आले. पिंढऱ्या भरल्या हो गिर किन्नर गेलाय ना. जरा जास्त झालेले. पिंढऱ्या भरल्या म्हणलं आपलं काय आता जिरली भावांनो. कॅपॅसिटी संपत आली. संपली दररोज. आम्ही आलो इथं ते अय, संकेत ते डायलॉग नाही का आम्ही आलो मेंटल हेल्थ ठीक करायसाठी पण इथं आले आम्हाला कळलं फिजिकल हेल्थच खराब आहे नाही का. किती 50 पायर नसून चढलो पाय अख्खी जाम झालेले बाबू. संकेत शेट धापा टाकायला लागले डायरेक्ट. आम्ही ना मोठे मोठे ब्रेक उतरलो तर काय म्हणला मोठे ब्रेक घ्यावा लागणार आपल्याला direct. काय म्हणला एवढ्या पायऱ्या जर हा रोज चढ उतरलो भावा तू आहे ना तू डायरेक्ट आमसारखं होशील नाही का. काय बोलतो बाबू भाऊ शेट काय म्हणणं तुमचं मांड एक मांड आहे. हा जाम झाले. 10 मिनिटं ब्रेक. भावांनो अजून पण लय वरती ते. आणि आता लय दम आताच म्हणायला लागलं 10 मिनिटाचा ब्रेक द्या आम्हाला. 10 मिनिटाचा ब्रेक त्याला 10 मिनिटाचा ब्रेक पाहिजे. थांबा भाऊ माहिती काय त्यासाठी नाही 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 हा माहिती म्हणजे थांबून तो तुम्ही सांगा बाबू बाबा तास तुम्ही उद्या हातात आहे ना आमच्या इकडे अशी इकडल्या 4 बारीक क्रमांक कमी झाले. हा 4 बारीक क्रमांक कमी झाले.
आता राहिली 10. बाबू अजून धारायला का? बाय 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 आम्हाला तब्येत आहे ना पूर्ण माझ्यासारखी होणार आहे आता. अयो बापा हे झालं भाऊ. हा काय म्हणले बरं? आम्हाला दमलं रे आम्हाला सीट दमले बरं का लय बेकार दमले ना हा बाबू. आता हे 9 आहे बघा तुम्ही बघू शकता तर इकडं खाली पण तुम्हाला बघू शकता नाही का कसलं दिसतंय बाबू. आता तुम्हाला आहे ना इथून जरा व्ह्यू दाखवतो नाही का कसं आहे काय एकच मिनिटात फक्त हा फक्त हे बघा भावानं एवढं आम्ही ढगात आलो डायरेक्ट नाही का असं आणि आता आमची फाटली नाही का बाबू 2 टप्पा लय दमलं आमचा एक वाघ बघा मागचा हा ना आमचा एक वाघ थांबला एका वाघाची हिरली आणि हे 2 ते हिरे वाघ आहेत ना हे जरा जास्तच पळायला लागले नाही का हिरे वाघांनो काय म्हणणं तुमचं एनर्जी आमच्यात नाही का? वाव आम्ही चालू शकतो तुम्ही चहा पेलो होतं ना हा हा म्हणून काय सांगते आम्ही पोहे 2 प्लेट खाल्ले हा म्हणून जरा हे झालं नाही का आम्ही तर वर जाऊ सर सगळ्या पोहे खाल्ले मी तर म्हणलं मी संकेत कसं काय मागे राहायला लागलो नाही का बाबू मित्रांनो लय प्रकार झाले आता तुम्हाला आता 2 मिनिटं कॅमेरा बंद करतो मी नाही का माझा हात गळून आला जरा एकच मिनटं मला मंदिर दाखवतो ना रे चला ना बाकी तुम्हाला चालू केलं अजून लय चढायला पण माझा हात गळून आलाय बघा लय चढायला चालू केलं तू यार का हो नाही यांनी काय केलं माहिती का मग अशी ब्लॉग बनायला तिकडे दिला हे ब्लॉग चालू केला 2-4 मिनिटं बोलला पण काहीच काम नाही आणि व्हिडिओ चालू नाही केला अरे संकेत परिणाम होतोय रे तर भावांनो लय जागा आहे लय टाईम आहे आम्ही आधी ना व्हिडिओ बंद करतो आणि ना थोडं वर गेलो तुम्हाला वर गेलो सगळं दाखवतो नाही का काय काय नाही माझा हात घेऊन आला डायरेक्ट आपला एक वाघ ते वाघ बसला डायरेक्ट तिकडं चला नंतर हे करू आता नाही का तर भावांनो सगळे वाघ वर आले तर आता लागलो आम्ही लाईनीला लय लाईन आहे मोठी मागे बघू नुसती लाईनच लाईन आहे लाईनमध्ये आम्हाला जरा हे झालं नाही का मग लाईन आता मंदिर काय बोलतो गर्दी दंपायला लागले आता एवढं पाय दुखायला लागले आता एवढं पाय दुखायला एवढं उभं राहायचं म्हणलं आता काय खरं नाही ब्लॉगर पण आहे तिकडं तर भावांनो आमच्या होतं काहीतरी म्हणणं आहे काय यावर्षी एकटा आलोय पुढच्या वर्षी जोडी देणार आहे पण बायकोला घेऊन नाही का आम्हाला हे गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे आणि तिकडं आईचं मंदिर आहे आपले बघा आईकडे नवस आहे आमचा हा इकडं आमचं आईकडं भोंड नमस्कार डायरेक्ट आईकडे आमचा नवस आहे यावर्षी मी एकटा आलोय पुढच्या वर्षी मी माझी बायको घेऊन डायरेक्ट ये मावशीला जाऊन इकडे तुझ्या होय संकेत हे आमचं एक शेट जरा मागं राहिलं नाही हे बघा मागे राहिलं तुम्ही मागं चला 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 पोहोचलोच नाही का मला मंदिर दाखवतो हे बघा हे आई सप्तशृंगीच्या मूर्ती आहे आता आम्ही पोहोचलो आणि हे लाईनीच्या मध्ये घुसून आले तर मगाशी पुढे होते आता मागे आले नाही का आम्ही ना आई सप्तशृंगीला आलेलो आहे दर्शनाला लाईनीत उभं आहे आणि हे लोक लाईनीला आले नाही का हे जाईत नाही हे लाईनीवरून आले इथं खूप गर्दी आहे मग दर्शनाला थोडासा टाइम लागणार आहे आम्ही दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही दर्शन घेणार नाही का
पण ब्लॉग वर ओके चला भावानं त्यांच्या जायला करा जरा ब्लॉगरला पण घेऊ व्हिडिओ मध्ये नेक्स्ट हा ते ब्लॉगर आहेत ना. हे बघा हे काय आम्हाला सोडणं झाले तर इथून अख्खी बोकरी डायरेक्ट जवळ दर्शन घेऊन हे दर्शनासाठी आले आणि गेट हो ना तुम्हाला दाखवलं आम्ही मागे कोण होतं आणि कोण उठ टाकून आला नाही का होय नाही सुटली तर नाही भाऊ आम्ही प्लॅन बिन काही तसलं करीत नसतो डायरेक्ट आईने बोलवलं आम्ही डायरेक्ट आमच्याकडे फक्त एक रील बघितली ना फक्त एक रील बघितली आईचं दर्शन भेटलं आम्हाला आमचा मेंबर आहे भाऊ एकटाच मागे राहिला आमचा मेंबर. फक्त आहे ना फक्त एक रील चालली फक्त आम्हाला पेट्रोल भरायचं आम्हाला काय बोलतो एक रीलमुळं आमचं दर्शन झालं एक रील होतं आम्ही काय आईचं दर्शन झाले आम्ही काय एकदम खुश होतं ज्याने आले त्यांसाठी पण आम्ही दर्शन घेऊन येऊ काही फक्त आमच्या मी पण या तुम्हाला दाखवतो आईचं मंदिर फक्त आमचं फक्त एक म्हणणं होतं की त्याने फोन होता काय विषय काय विषय आता आमचं हे झालेलं आहे आता आम्ही ज्या मुलाला फोन केले ते नाही आले ना नाही आले आमचं पण जायचं ना. चलो चला आई सुटली भाई चला चला लवकर चला हो ना आईचं मंदिर आहे हो ना आपली वाईच आली आहे मंदिर बंद होतंय फोटो काढून घ्या लवकर हो ना थोडी लाईन राहिली त्यासाठी त्याचं एवढ्या टाइम आहे मंदिर बंद होतं असं मला वाटतं नाही का त्यांचं दर्शन करा चलो आगे हां 5 मिनिटात तरी आले दर्शन अरे ओ असं नका करू भाई ए शपथ दरवाजा आहे ना एवढ्या अंतरासाठी ना दरवाजा बंद झाला एवढ्या अंतरासाठी काय रे भाऊ आतमध्ये गर्दी झाली आतमध्ये खूप गर्दी झाली म्हणून बंद झाले नाही काही उघडणार तो लगेच उघडणार 2 मिनिटात उघडला आता रांग काहीच नको आम्हाला आता फोन येऊन राहिले त्यांना घेऊन नाही आलं ज्यांनी फोन नाही उचलले त्यांचे तर सकाळ सकाळ आलेले नाही का आम्ही पण सकाळ सकाळ उचलले नाही आता जरा गडबड होती ना गोळ्या भेटला आम्हाला मला इकडे वगैरे गोळ्या हाय कर हाय काय करा काय करा काय चला भावांनो फायनली आलो आपण दर्शनाला गाभाऱ्यात हो ना दर्शन आता आपण डायरेक्ट आहे ना एकदम दोन दर्शन घ्यायला जातो हे बघा हे बघा भावनो सगळ्या वाघाचं दर्शन आहे ना एकदम जवळ झालंय म्हणजे एकदम आणि तुम्हाला ना फक्त एक गोष्ट दाखवायची म्हणून आम्ही ते कॅमेरा चालू केलेला आहे हे तुम्ही बघू शकता डायरेक्ट हे बघा सातपुडा पर्वत रांग आहे का हां तर भावांनो एक नंबर असं आमचं दर्शन झालेलं आहे त्यामुळे आता आम्ही ना लय आता आम्ही निघणार आहे इथून आणि डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला राहणार आहे आणि जर ब्लॉग जर खूप मोठा झाला तर दुसऱ्या पार्टमध्ये येईल नाहीतर मग ह्याच याच्यामध्ये कंटिन्यू होईल नाही का तेवढं सांभाळून घ्या आहे की नाही चालायचं परवा पीडीएफनी काय फोटो भेटू आपण नाही का आता डायरेक्ट आहे ना पहिली गाडी काढायची आणि जायचं आता काहीतरी चला आहे की नाही ओके थँक्यू